सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जिजाऊ मासाहेब यांची आज जयंती। आपल्या सर्वांचेच आदर्श असलेले थोर विवेकानंद यांची देखील आज जयंती आणि या दोन गोष्टींच्या जोडीलाच राष्ट्रीय युवा दिन आणि या सगळ्यांच्या बरोबर समस्त सातारकरांना ज्याचा आनंद वाटेल, अभिमान वाटेल असा आजचा दिवस 12 जानेवारी सातारा स्वाभिमान दिवस। आपण सर्वजण शाहू कला मंदिर या ठिकाणी उपस्थित आहोत। प्रज्वलित केला जातोय। डॉक्टर आदिती मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होतोय। टाळ्यांचा आवाज जोरदार झाला पाहिजे। आपण सर्वजण टाळ्यांच्या माध्यमातून या स्वागत सोहळ्यामध्ये सहभागी आणि तोच शुभ सोहळा शाहू कला मंदिरच्या मंचावर संपन्न होतो। स्टेफन फाउंडेशनच्या सीईओ राजश्री पाटील या देखील उपस्थित आहेत। टाळ्या वाजवूयात आपल्या या लाडक्या व्यक्तिमत्वासाठी ज्यांचे संकल्पनेतून स्टेफन फाउंडेशन उभं राहिलं आणि पाहता पाहता त्याचा विस्तार संपूर्ण राज्यभर देखील झाला। त्याच्या सर्व सहाय्यक शिक्षकांच्या साठी देखील आपण कौतुक म्हणून टाळ्या वाजवूयात। या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होऊया। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीचं पालन कायमच कोणत्याही कार्यामध्ये केलं जातं। काळवे मॅडम या सातारच्याच आहेत आणि गेली 21 वर्ष देखील समावेश या सत्कारामध्ये आवर्जून केला जातोय। आदरपूर्वक मॅडम देखील या सत्काराचा स्वीकार करतात। टाळ्यांचा जोरदार गजर झाला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांचा लक्षात आलं असेल अतिशय सुंदरपणे टिपलेले आहेत। त्या सत्कारासाठी सन्मानासाठी श्रीफळ गुलाबाचं एक सुंदर रोपटं आणि सन्मान चिन्ह देऊन आपण टाळ्या वाजवून त्यावेळेस नवीन होता आणि त्या काळामध्ये अभिनंदन। याच मुलांच्या नावाने पण होईना पण तुम्ही आज स्टेप ऑफ फाउंडेशनच्या प्रोग्रामला हजर झालात त्यासाठी सगळ्यांचे आभार आहेत। एक सांगायचं म्हणजे स्टेप ऑफ फाउंडेशनची स्थापनाच मी मुळात ह्याच्यासाठी केली आहे की मुलांबरोबर पालकांनी सुद्धा एकत्र यावं म्हणून आपण एक स्टेप पुढे जातोय। ह्याच्यामध्ये आपण अबॅकस, वैदिक मॅथ्स, फोनिक्स, हँडरायटिंग आणि मोबिलिटी ह्या गोष्टी घेतल्या आहेत। सगळ्यात सांगायचं म्हणजे अबॅकस हा घेण्याचा उद्देशच हा होता कारण मी गणितातच खूप कच्ची होती। पण मला असं वाटतं की मी जर एवढी गणितात कच्ची आहे खरं सांगायचं म्हणजे 10वीच्या पेपरला जेव्हा मी गेले गणिताचा पेपर होता आणि मी पेपरला निघाले पण मला आठवतच नव्हतं की अरे माझा गणिताचा खरंच अभ्यास झालाय का। मी रिटर्न घरी आले आणि मम्मीला सांगितलं की मी पेपर नाही देऊ शकत कारण मला गणिताचं काही येतच नाही आणि काही आठवतच नाही। मी घरी निघून आले। घरी आल्यानंतर आई मला म्हणाली अगं तू कर काही पडत होईल फेल झाली तरी हरकत नाही पण तू पेपर देऊन ये, कोरा दे, नाव लिहून ये पण तू पेपर देऊन ये। म्हणून मी खरं तर पेपरला गेले आणि तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की 150 पैकी मला 145 मार्क पडाले मॅथ्स मध्ये। पण माझी भीती होती ती भीती बऱ्याच मुलांना असते की खरंच मला येतंय का, खरंच मी पेपर लिहू शकेन का, मला जमतंय का। काही मुलांना खूप येत असतं पण पेपरला गेले की मुलांचा हा प्रॉब्लेम होतो की अरे नाही मला हे येतंय पण मला ते बरोबर आहे का चुकतंय हेच मला कळत नाही। म्हणून काही मुलं या भीतीच्या पाया
ह्याच्यामध्ये जी मण्यांची पाठी दिली जाते त्याच्यामध्ये कुठेही मण्यांची व्हॅल्यू दिलेली नसते, कोरी पाठी असते. त्याच्यावरती मुलं ती जे काही व्हॅल्यू आहे ती इमॅजिन करतात आणि मुलं ते आन्सर काढतात. त्यामुळे मुलांची जी कपॅसिटी आहे, सगळ्याच मुलं हुशार असतात कमी जास्त प्रमाणात, पण कपॅसिटी वाढवण्याचं काम हे अबॅकस करतं. म्हणून जेवढी एकाग्रता जास्त राहील, आता फॉर एक्झाम्पल एकाग्रता काही फक्त अबॅकस मधून नाही, प्रत्येक जणांच्यात एकाग्रता असते. तुम्ही साधे एखादी फोडणी जरी टाकली तरी त्या फोडणीच्या मोहरीचा जो आवाज आहे तो सुद्धा आवाज तुम्ही अनुभवला पाहिजे. तुम्ही अनुभव करत असाल तर तो पाण्याचा स्पर्श पण तुम्ही अनुभवला पाहिजे, तर तुमची खरी एकाग्रता करणार. हे असं नाही की गणित केलं म्हणजे माझी एकाग्रता मुलाची वाढली. हे सगळ्यांसाठी आपण सगळेच त्यात इन्व्हॉल्व आहोत की एकाग्रता ही वाढेल कशाने, तर तुम्ही जी काही गोष्ट कराल ती एकाग्रतेने त्या गोष्टीकडे तुम्ही बघा. भले ती कुठलीही गोष्ट असेल. आता मी बोलतीये तर तुम्ही ते नीट ऐका. एखादं मुलं गाणं गातं तर ते तुम्ही फक्त गाणंच ऐका. ह्या गोष्टी जेव्हा करा तेव्हा सगळ्यांच्यातच एकाग्रता निर्माण होईल. कक्ष याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेलं हे तरुण व्यक्तिमत्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहे. शाल, श्रीफळ, गुलाबाचं हे सुंदर रोपटं देऊन त्यांचा सन्मान होतोय. पुनश्च एकदा टाळ्या वाजवूयात आणि रितेश दादा यांना त्यांच्या भोसले यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे सुंदर क्षण या ठिकाणी. महत्वाचं एक आहे की तिचं डेअरिंग बघा. आज इथे येऊन लाखाचे कॅल्क्युलेशन करणं भले ते चुकीचं असू दे बरोबर असू दे, ती वरती येऊन करतेय हेच खूप महत्वाचं आहे. आज तुमच्यापैकी जर मी कोणाला वरती बोलवलं आणि सांगितलं की इथे येऊन तिथे लाखाचे कॅल्क्युलेशन करा तरी ते तुम्हाला शक्य नाहीये. त्यामुळे तिला प्रोत्साहन द्या. चुकलं तरी समजून घ्या. 3,37,230. चुकलं नाही का? That is answer is 9,88,989. 1,749. 25,430. 2,25,430. And 430. And 5,53,531. That is answer. That is answer is 77,89,304. यानंतर सेकंड रँक शिवण्याचा आणखी छोटा सत्कार याच कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. हे देखील विभागून दिलं गेलेलं आहे. अवनी अविनाश गायकवाड तळबीड आणि 5वी 6वी आणि 7वी आणि यामध्ये इयत्ता 5वी 6वी 7वी या वयोगटातील प्रथम क्रमांक विजेते झेड लेव्हल स्पर्धक श्रुती श्रीकृष्ण देशमुख. श्रुती श्रीकृष्ण देशमुख हिच्यासाठी विक्रमसिंह पाटील आणि विराज. यानंतर या झेड लेव्हल मधील सहभागाबद्दलच्या ट्रॉफीज या ठिकाणी विक्री. या ठिकाणी आसावरीला
हे पारितोषिक वितरित होत आहे. आसावरीच्या बरोबर तिच्या पालकांचा देखील समावेश. टाळ्या वाजूया. झेड लेवलचे हे सर्व सहभागी विद्यार्थी टाळ्या वाजवूयात आणि कौतुक करूयात. यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला होता आणि यशस्वीरित्या ही परीक्षा देखील. पुढील बॅच कल्याणी मॅडम या ठिकाणी अरेंज करतायत. त्या पद्धतीनं त्यांना सहभागाबद्दल मला प्रॉब्लेम येतो. टाळ्या वाजवूयात याही सहभागी विद्यार्थ्यांसाठी. झेड लेवलचे सर्व सहभागी विद्यार्थी या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. आणि याच झेड लेवलवर असते डॉक्टर आदिती काळमे, सन्माननीय विठ्ठल गुजले सर, सन्माननीय सौभाग्यवती गुजले मॅडम, रितेश नगावरे, सीओ राजश्री पाटील आणि राजीव पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आणि त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करूया. यानंतर विदाउट ॲबॅकस घेऊन देखील काही विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि यामध्ये सृष्टी श्रीकृष्ण देशमुख जालना आणि पारस दादासाहेब पाटील. सृष्टी श्रीकृष्ण देशमुख समोर बघा. शाखेच्या विद्यार्थी वरदराज घोरपडे आणि त्याच्या स्वीकारत आहेत. यानंतर वरदराज आणि थर्ड रँक धनश्री निलेश कावरे, शिव राहुल कुंभा. ठीक आहे, समोर इथे. ठीक आहे, समोर बघा. ठीक आहे, ठीक आहे, समोर बघा. अर्णव, अनय, अवनीश आणि तेज आणि अन्विता हे सर्व फर्स्ट लेवल मधले सहभागाचे विद्यार्थी. श्रीनिवास वारुंजीकर आणि सागर गायकवाड यांच्या दोघांच्या वती यांचा जोरदार टाळ्या वाजवूया या सत्कारासाठी. उत्स्फूर्तपणे अवनी अविनाश गायकवाड, आराध्या प्रशांत कुंभार, शिवन्या जयकुमार फडतरे, अनया अभिजित महमूद, आसावरी विक्रमसिंह पाटील, विराज चंद्रकांत शेलार, सृष्टी श्रीकृष्ण ट्रॉफी देतो. ती ट्रॉफी आणि 5,000 रुपयाची स्कॉलरशिप दिली जाते. आता जी मुलं आपण अनाउन्स केलेली आहेत त्या मुलांमधूनच आपण 5,000ची स्कॉलरशिप आणि स्टुडंट ऑफ द इयरची ट्रॉफी असणार आहे. ती मुलं तुम्हाला इथेच करून दाखवणार आहेत आणि यातूनच आपण सिलेक्शन करणार. 1 मिनिटामध्ये जी मुलं जास्तीत जास्त जो मुलगा गणित सॉल्व्ह करेल त्याला ती स्टुडंट ऑफ द इयरची ट्रॉफी आणि 5,000ची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. हे सगळं तुमच्या समोर होणार आहे. त्यामुळे मुलांनी तयार व्हायचंय. 1 मिनिटामध्ये जेवढी जास्तीत जास्त गणित करेल त्याला 5,000ची स्कॉलरशिप मिळणार. तुमचा निकाल काही वेळात तयार होईल. आणि मुलं खूप कंटाळलेली आहेत आणि माझ्यासाठी मुलं सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणजे गेली 11 वर्षे मी पालकत्व या विषयावरती काम करते आहे. शाळांमध्ये लेक्चर घेणं, समुपदेशन करणं, शिक्षक, पालक, विद्यार्थी. तर त्यामुळे मुलं माझी खूप लाडकी आहेत. त्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. तर मी थोडक्यात फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगते. सगळ्यांची नावं घेतली बसत नाही, पण व्यासपीठावर जे काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत विचारपीठावरचे मला ज्यांनी आमंत्रित केलं त्या सर्वांचे आभार मानून काही गोष्टी फक्त सांगाव्याशा वाटतात. खरं तर माझं जे सांगणं होतं ते बऱ्यापैकी सोपं झालं, कारण मगाशी ज्या शिक्षक वर्गाने जे स्किल सादर केलं त्यातल्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या होत्या. म्हणजे पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. आता ही तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माहिती नसणाऱ्या गोष्टी खरं तर ह्यातल्या काहीच नसतात. फक्त ते अंमलात कसं आणायचं हे आपल्याला कळत नाही. तर मी सांगेन की मी स्वतः डॉक्टर आहे, माझे मिस्टर पण जॉब करतात, आमचाही मुलगा आहे तो आता 8वीत आहे. पण आपण ठरवलं ना तर वेळ देऊ शकतो.
तुम्ही किती वेळ देता ह्याला महत्व नाहीये, म्हणजे क्वांटिटी महत्वाची नाहीये, क्वालिटी महत्वाची. जेव्हा पण तुम्ही घरी असाल त्यावेळेला तुमच्या मुलांशी संवाद कसा चालू आहे, म्हणजे अगदी गृहिणी जर असतील तर तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा मुलांशी बोलू शकता. त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या की तू भाजी निवड, मी काहीतरी बाकीची तयारी करते. किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ना तुम्ही जर विचार केला तर विज्ञान असतं. म्हणजे आपण तेल टाकवतो, त्याच्यामध्ये अगोदर फोडणी टाकतो, मग पहिले मोहरी टाकतो, मग जिरे टाकतो, तर त्याचप्रमाणे का टाकायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मागं ना विज्ञान आहे. कुकर लावतो आपण, काही गोष्टी आपण पातेल्यामध्ये वेगळ्या शिजवतो, त्याच्यामध्ये वाफेचं टेक्निक आहे, ते सायन्स मध्ये येतं. कुठली गोष्ट किती तापमानापर्यंत तापवायची असते हे उत्कलन बिंदू वगैरे सगळं विज्ञानामध्ये आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ना आपण आपल्या सहवासातून शिकवू शकतो. आता मी जेव्हा पालक मीटिंग घ्यायला जाते किंवा शाळांमध्ये लेक्चर द्यायला, त्यावेळेला बऱ्याच वेळा पालकांचा असा प्रश्न असतो की आताचा अभ्यास इतका अवघड आहे ना की आम्ही अभ्यास घेऊ शकत नाही. तर मला कायम असं सांगावंसं वाटतं की मुलांचा अभ्यास घेण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं नाहीये. आज मी असेल किंवा माझ्यापेक्षा काही वयाने मोठे लोक आहेत, त्यांच्या आया शिकलेल्या होत्या का सांगा बरं. बहुतेक सगळ्या जरी गृहिणी होत्या, पण एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो की चल माझ्या शेजारी बसतो अभ्यासाला, अगदी स्वयंपाक करताना, धान्य निवडताना कुठल्याही वेळेस, आणि आज काय काय शिकवलं, काय काय झालं शाळेमध्ये. आणि काय होतं, मगाशी जे सांगितलं की आई मोबाईल बघतीये, तर मला हा माझा कायम सांगण्याची गोष्ट असते की संध्याकाळची वेळ झाली की सगळ्या बायकांना सिरियल्स बघायच्या असतात. खरं तर त्यामध्ये पॉझिटिव्ह किती गोष्टी असतात हा अजून एक वेगळा विषय भाषणाचा, त्याच्यामध्ये मी नाही पडत. पण वडील काहीतरी मॅच लावून बसलेत, मोबाईलवरती बघत बसलेत, आई काहीतरी मालिका बघते, आणि मुलांना मात्र तुम्ही सांगणार की अभ्यास करा. ही गोष्ट कशी काय वर्कआउट होऊ शकते. म्हणजे तुम्ही एन्जॉय करताय आणि त्यांना मात्र मग ती शिक्षा वाटते अभ्यास म्हणजे. त्यापेक्षा भले तुम्ही अभ्यास नका घेऊ, पण त्यावेळेस तुम्ही काम करत बसा. तुम्ही तुमचं धान्य निवडा, वडिलांनी काही तुमच्या कपड्यांना इस्त्री करायचे काही करत असाल, पण तुम्ही तेव्हा मनोरंजन करू नका. एवढी तरी गोष्ट केली ना तरी खूप होतं. नंतर मगाच्यापासून अँकर जे सर आहे ते सारखे सांगतात टाळ्या होतं कौतुक करायला आपल्याला किती त्रास पडतो ना. म्हणजे हे कायम जाणवतं बरं का, कौतुक दारिद्र्य आपल्याकडे आहे. आणि आपल्या पालकांच्या वेळेस एक तत्व होतं की मुलाचं कौतुक त्याच्या तोंडावर करायचं नाही का तर तो शेफारेल. पण ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आजकाल खूप गोष्टी निगेटिव्ह करतो. हे असं करू नको, त्याने असं होईल, असं केलंस तर असं होईल, तुला ही गोष्ट येतच नाही, तुझ्याने हे होणारच नाही. पण पॉझिटिव्ह आपण फार कमी बोलतो. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजे एक जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली आणि त्याचं कौतुक केलं ना, त्याचं मॉरल वाढलेलं असतं, आत्मविश्वास वाढलेला असतो. मग तो परत आपलं मन राखण्यासाठी, मन जिंकण्यासाठी अजून 4 गोष्टी आपल्याला पाहिजे तशा करतो. आणि कुठल्याही पालकांना काय हवंय, आपलं मूल पुढे जायला हवंय. आता जे ॲबॅकस आहे हे एक्स्ट्रा स्किल आहे. म्हणजे आपल्याला बहुतेक सगळ्यांना मुलांनी चांगले मार्क्स पाडायला हवे, त्यांनी पुढे जायला हवे. ती पण मगाशी एक गोष्ट त्यांच्या स्किटमध्ये होती. आता माझं पुस्तक आहे, मगाशी सरांनी उल्लेख केला, मी जे 11 वर्ष काम करते आणि 20 वर्षापासून लिहिते आणि समुपदेशन 11 वर्ष करते. तर त्या सगळ्या अनुभवातून मी ते समृद्ध पालकत्व नावाचं पुस्तक लिहिले. तर त्यामध्ये हा एक चॅप्टर आहे की एक हॉवर्ड गार्डनर नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या. म्हणजे जन्माला येताना प्रत्येक मूल हुशारच असतं, फक्त आपलं काम काय आहे ते कशात हुशार आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. म्हणजे कुणाची गणितीय बुद्धिमत्ता असते, त्याला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला निसर्गाबद्दल प्रेम असतं, तो निसर्गामध्ये पुढे जाऊ शकतो, कोणाला लोकांशी संवाद साधायला आवडतो, त्याच्याकडे ते भाषिक कौशल्य असतं. असे 8 प्रकारचे कौशल्य त्यांनी सांगितले. आणि जेव्हा मी म्हणजे माझं तुम्ही मगाशी ऐकलं असेल तर मी डॉक्टर आहे, शिवाय मी साहित्यात पण हे केलं का, कारण मला खरं तर आवड साहित्याची होती. पण मी 10वी 12वी बोर्डात आले होते तेव्हा पालकांना फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढी 2च फील्ड माहिती असायची, त्यामुळे मला जबरदस्ती जावं लागलं, मी डॉक्टर झाले. पण माझी आवड होती म्हणून मी हे केलं. आता तसं नाहीये. आता काय इतकी क्षेत्र उपलब्ध आहेत ना मुलांसाठी की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे जावं. आपलं अल्टिमेट गोल काय, माझा पण मुलगा 8वीत आहे, आपलं अल्टिमेट गोल काय की त्या मुलांनी यशस्वी व्हावं आणि त्याहून जास्त महत्वाचं तो सुखात राहिला पाहिजे, त्याला त्याच्या कामातून आनंद मिळाला पाहिजे. ते पैसा किती मिळतो त्यापेक्षा त्या मिळालेल्या पैशातून तो आनंदी होतो का, तर त्यासाठी त्याच्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये जर तो काम करू शकला तर ह्याच्यापेक्षा चांगली कुठलीच गोष्ट नाही.
त्यामुळे मी सांगेन की आता जी काही मुलं मी माझ्या समोर बघितली ती सगळी ह्या वयोगटातली आहेत की त्यांना जे करायचं ते करू द्या. म्हणजे माझाच मुलगा असा आहे की त्याला एकदा वाटलं कोरोनामध्ये तो डान्स शिकत होता, 1 वर्ष त्याने ऑनलाईन डान्स शिकला, नंतर म्हटलं की नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटत, परत कराटे केलं, 1 वर्ष कराटे केलं, परत मागे 6 महिने लाठीकाठी केलं. सगळ्या गोष्टी करू द्या. असं करता करता त्याचा अनुभव घेता घेता एक दिवस त्याला समजतं की मला नक्की काय करायचंय. आपल्याकडे आपण लहानपणापासून मुलांना विचारतो तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, कसं उत्तर द्यायचं त्यांना त्याच्यातल्या खाचाखोचच माहिती नाही, त्या कामामध्ये काय करावं लागतं हे माहिती नाही, कसं काय व्हायचंय कसं कळणार. तर त्यांना जे करायचं ते करू द्या, खेळायचंय खेळू द्या, अभ्यास करायचाय करू द्या. आणि आत्ताचं क्षेत्र असं आहे म्हणजे आता तुमच्यापैकी काही जण जर सिरियसली वाचत असतील पेपर किंवा ह्या गोष्टी तर एआयने आता सगळ्या क्षेत्रामध्ये शिरकाव केलाय आणि एआय ना सगळ्या गोष्टी करू शकतं, माणसाची कॉपी करून सगळ्या गोष्टी करू शकतं. फक्त कौशल्य आणि कल्पनाशक्ती ह्या 2 गोष्टी ते कधीच मिळवू शकत नाही. त्यामुळे आता जे तुम्ही वेदिक मॅथ्स बघितलं किंवा ॲबॅकस बघितलं किंवा अजून जी काही छंद जे आपण म्हणतो चित्रकला आहे खेळ आहे ह्या गोष्टी काय आहेत आपलं स्किल आहे, ते स्किल एआय कधी मिळवू शकत नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याच मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे त्यांच्याकडे काही ना काहीतरी स्किल असेल आणि कल्पनाशक्ती. त्यामुळे तुम्ही मला एकच सांगायचं पहिली की फक्त अभ्यासामध्ये त्यांना फोर्स करून मार्क कधी बनवू नका, त्यांना नॉलेज मिळू द्या आणि त्या अभ्यासामध्ये आनंद मिळू द्या. आणि आता जे आपण मुलांनी पुढे मला ह्या मॅडमचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं त्यासाठी कौतुक वाटलं की त्यांनी सगळ्यांना ट्रॉफी दिलेल्या आहे. म्हणजे सहभाग घेण्याची ट्रॉफी सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण आपल्याला जरी सांगितलं तरी सुद्धा आपण तेवढा आत्मविश्वासाने पुढे येऊन बोलू शकणार नाही. आणि आज आपल्या मुलांकडून मात्र आपल्याला अपेक्षा असते. शिवाय आपण काय झालंय खूप व्यवहारवादी झालोय, मी तुझ्यावरती एवढे पैसे खर्च करतो म्हणजे तू मला हे मिळवून दिलंच पाहिजे, तुला यश मिळालंच पाहिजे असं नाही ना. त्या सहभागातला पण आनंद त्याला मिळू द्या, तो आनंद आपणही त्याच्या बरोबरीने घ्या. त्यामुळे ह्या टीमचं मला त्यासाठी मनापासून कौतुक करायचंय आणि तुम्हाला अशी टीम मिळाली शिकवायला त्याबद्दल तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कारण प्रत्येक मुलगा पुढे येऊन काहीतरी करतोय ना त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तो आत्मविश्वास सगळ्या गोष्टी उपयोगी पडतो. शाळेतल्या ओरल पासून पुढे जाऊन इंटरव्ह्यू देण्यापासून एखादा बिझनेस चालू केला तर आत्मविश्वास आणि त्या बिझनेस बद्दल प्रचार करण्यापासून सगळीकडे उपयोगी पडतो. अगदी टीचर झाले तरी सुद्धा मुलांसमोर बोलायला कॉन्फिडन्स लागतो. त्यामुळे ह्या छोट्या गोष्टी आहेत आणि खूप मोठा विषय हा आणि आपल्या आई वडिलांच्या तुलनेत आत्ताचं आपलं पालकत्व खूप चॅलेंजिंग झाले. मोबाईल सोशल मीडिया इतक्या प्रकारचे काय म्हणतो मोह सध्या आजूबाजूला आहे. त्यामुळे हा खूप मोठा विषय आपण नंतर कधीतरी निवांत बोलू. माझा नंबर सांगते मी, तुम्हाला कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा. खूप जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. 88 06 87 61 82 8806 876182. आणि ज्या मुलांनी यश मिळवलं त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक, सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ह्या संपूर्ण आयोजन टीमचं मनापासून कौतुक. एकदम देखणं नेटकं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी स्टेपअप फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला लाभलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर आदिती मॅडम, त्याचप्रमाणे या फाउंडेशनच्या सीईओ राजश्री पाटील मॅडम, ननवरे सर, राजेश पाटील सर, सर्व इतर व्यासपीठावरील मान्यवर आणि या स्टेपअप फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक बंधू भगिनी, जवळजवळ 4:15 4:45 वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आणि कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदना या नृत्याच्या माध्यमातून सुरू झाली. खूप सुंदर अशा प्रकारचा अप्रतिम डान्स 2 विद्यार्थिनींनी या ठिकाणी आपल्या समोर सादर केला. आणि विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम आजचा जो आहे हा खूप छान
की त्याची प्रशंसा करावी एवढी कमीच अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी विस्तृतपणे चांगल्या पद्धतीनं सादर झाला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले नंबर त्या ठिकाणी काढले. काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक समावेश असलेली प्रशस्तीपत्रक मिळाली. परंतु हा उपक्रम जो आहे हा एकदम स्तुत्य आहे. कारण हा अभ्यासाचा जो प्रोग्राम आहे हा साधारणपणे आता याच्यामध्ये माझं वय 58 वर्ष आहे. माझ्या वयाची जवळपासची काही पालक असतील. हे अबॅकस नावाचं प्रोग्राम हा आम्हाला ज्ञान बोलता. आम्ही लहान असताना आम्हाला पाटी पेन्सिल असायची आणि गणित सोडवण्यासाठी छोटीशी वही सुद्धा मिळायची नाही. तर वही घ्यायची म्हणजे वही बाद होऊन जायची. पाटी आणि पेन्सिलचा वापर आम्ही या ठिकाणी करून गणिताचे कॅल्क्युलेशन करायचो. तर अबॅकसच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मोठमोठे अंक कशा पद्धतीने त्या ठिकाणी ऍड करतात, मायनस करतायत याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक प्रत्यक्ष स्टेजवर दाखवण्यात आलं. आणि खूप सुंदर त्या ठिकाणी छोटी मुलगी आहे पहा नर्सरी मधली. या छोट्या मुलीपासून ते मोठ्या मुलांच्या पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले जे उपक्रम होते ते स्टेजवर चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याचं सादरीकरण केलं. आणि खरंच पालकांचं आणि या सर्व स्टाफ या ठिकाणी कौतुक यासाठी की आपले विद्यार्थी या प्रोग्राम मध्ये या प्रोसेस मध्ये सहभागी होत आहेत आणि आपली ज्ञानाची कक्षा वाढवण्याचं खूप चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत. मगाशी या ठिकाणी अँकरिंग करणारे सर म्हणत होते की थोडेसे लहान मुलांना आवरा, लहान मुलांना आवरा. परंतु सर्व मातांना बहिणींना टेक्निक आहे. आमच्या वेळेला ज्यावेळेला लहान मूल रडत असायचं त्याला आईने उचलून घेतलं की ते मूल राहायचं. आता आईने उचलून घेतलं तरी राहत नाही. त्याच्या हातात हे गॅजेट जर दिलं ते ती मूल लगेच शांत राहतं. परंतु याचा वापर जो आहे हा मगाशी या ठिकाणी आता आलेले धुमाळ सर जे आहेत मिलिटरी मधून रिटायर झालेले कदाचित असतील त्यांनी सांगितलं की या गॅजेटचा वापर जो आहे तो आवश्यक त्या ठिकाणी करा. झोपण्यापूर्वी 2 तास याचा वापर अजिबात करू नका. कारण ते मेमरीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारे एक उत्तम अशा प्रकारचे शिक्षक आहेत. आणि म्हणून आपण ही सर्व माहिती चांगल्या पद्धतीने अवगत करावी. आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी या ठिकाणी सजग राहावं. एक मुद्दा तुम्हाला सांगतो. मी सह्याद्रीचा प्राचार्य. महाराजा सह्याद्री विद्यालय हे महाराष्ट्रामध्ये नामांकित विद्यालय आहे. प्रवेश प्रक्रियेला राज्यातून किंबहुना मंत्रिमंडळातून मुंबईतून फोन येतात. या ठिकाणी सविता जाधव मॅडम मगाशी गेल्या इथून त्यांच्या ऍडमिशन बाबत मॅडम मला सुप्रियाताई सुळेंचा फोन आला आणि इतका रस आमच्या सह्याद्रीला असतो. 1-2 मुली माझ्या राहिल्या पालकांच्या समेत आणि माझी ऍडमिशन फुल्ल झालेली होती. कुठल्याही परिस्थितीत मला ऍडमिशन द्यायचं नव्हतं. पण त्या 2 मुलींच्याकडे मॅडम टेक्निक एवढं सुंदर अशा प्रकारचं होतं की त्या मुली डोळ्यांच्यावर 8 पदरी 10 पदरी कापडाचं आवरण बांधून पेपर वाचायचा. स्पर्शानं पेपर वाचायच्या आणि डोळे उघडे ठेवून त्यांना एखादी वस्तू जर दाखवली आणि पुन्हा डोळे वाचायचे आणि ती वस्तू त्या खोलीतील कुठल्याही कोपऱ्यामध्ये किंवा बेंचच्या खाली खुर्चीच्या खाली कुठेही नेऊन ठेवा. डोळे वाचल्यानंतर त्या मुली ती वस्तू बरोबर जाऊन त्या ठिकाणी ती वस्तू घेऊन यायच्या. अशा प्रकारचं टेक्निक त्या मुलींच्याकडे असल्यानंतर मलाही खूप कौतुक वाटलं की काहीतरी नवीन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी काय केलं एक एक्सेप्शनल बाब म्हणून त्या मुलींना त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं. तर ही अबॅकस सिस्टम सुद्धा तशाच प्रकारची आहे. मगाशी राजश्री मॅडमने सांगितलं की आपल्या ब्रेनचे 2 भाग आहेत, डावं शकल आणि उजवं शकल. या दोन्ही शकलांना ज्या वेळेला आपण क्रियाशील घेऊ शकू त्यावेळेला हे तंत्र चांगल्या पद्धतीने अवगत होऊ शकतो. मला सांगा तबला आणि ढोलकी आहे की नाही दोन्ही हात एकाच सारखे जर वाजले तर त्याला अर्थच राहणार नाही त्या संगीताला किंवा वाद्याला. आणि म्हणून दोन्ही हाताचे ताल जे आहेत ते योग्य पद्धतीने जुळायचे जर असतील तर आपले मेंदू जो आहे हा जागरूक असला पाहिजे. त्यावेळेला डावा आणि उजवा हा मेंदू त्या पद्धतीने क्रिया करू शकतो. तर अशाच पद्धतीने हे अबॅकसचं तंत्र आहे. आणि म्हणून आता हा जो उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅडम राजश्री मॅडमच्या माध्यमातून चालू आहे एकदम स्तुत्य आहे.
आणि म्हणून ह्या ठिकाणी सांगावं का वाटते मला महत्वाचं, की या लहान वयातील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना जर आपण अशा प्रकारचं टेक्निक दिलं, अशा प्रकारचं ज्ञान जर दिलं, तर त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा, आकलनाच्या कक्षा त्या ठिकाणी रुंदावतील आणि वाढतील आणि किंवा त्याचा उपयोग हा भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी डेफिनेट होईल. आवर्जून मला या ठिकाणी सांगावं वाटतं की सयाजीराव मध्ये आमच्या अशाच प्रकारचे बरेच उपक्रम आहेत टॅलेंटच्या संदर्भात. आमचे विद्यार्थी माझ्या कालावधीमध्ये एका वर्षात 51,77,000 रुपये स्कॉलरशिप मिळाली एका वर्षात. कारण या मुलांच्या मध्ये हे जे टेक्निक आहे गणित सोडवण्याचं, आता तिथं फक्त गोलच करायचं स्पर्धा परीक्षेमध्ये, पण सोडवण्यासाठी हातानं पेन्सिलनं किंवा ह्यानं कच्चं काम करण्यापेक्षा हे जे टेक्निक आहे त्या टेक्निकचा वापर करून ती मुलं चांगल्या पद्धतीनं गणित सोडवतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश संपादन करतात, हा माझा अनुभव आहे. आणि या ठिकाणी आवर्जून राजश्री मॅडम आणि त्यांचे सर दोघंजण घरी आले म्हणजे सर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यावं लागेल. मला या ठिकाणी जरा दोघांचे आभार मानायचे वाटतात की 2 पाहुणे त्यांनी निवडलेले आहेत. एक वैद्यकीय क्षेत्रातील आहेत आणि मी शिक्षण क्षेत्रातील आहे. त्या पण कदाचित शिक्षण क्षेत्र त्यांचे ऍडिशनल आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, काहीतरी त्या विद्यार्थ्यांना मिळावं मार्गदर्शनातून या दृष्टिकोनातून आम्हाला निमंत्रित केलं. त्याबद्दल सीईओ मॅडम आणि पाटील सर त्याचप्रमाणे त्यांची टीम यांचं मी या ठिकाणी माझ्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा हा उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं जोमानं मोठ्या प्रमाणात चालावा अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांना सदिच्छा देतो. आणि ज्या वेळ झालाय त्यामुळे मी माझं मनोगत थोडक्यात त्या ठिकाणी आटोपतो. धन्यवाद.